Hello students, in this video we are going to discuss capacitance of a parallel plate capacitor A without a dielectric, B with a dielectric slab between the plates, and last point, energy stored in a capacitor. So first of all we will see capacitance of a parallel plate capacitor without and with dielectric medium between the plates. ओके म्हणजे कपॅसिटरच्या दोन प्लेटमध्ये जर डायलेक्ट्रिक मीडियम इन्सर्ट केलं तर कपॅसिटरच्या कपॅसिटीवरती त्याचा काय परिणाम होतो तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. आता स्क्रीनवर जी स्लाइड येते त्याच्यामध्ये पहा काय म्हटले, द कपॅसिटन्स ऑफ अ पॅरलल प्लेट कपॅसिटर इज मॉडिफाईड when a dielectric is introduced between its plate. म्हणजे कपॅसिटरच्या दोन प्लेटमध्ये जर आपण डायलेक्ट्रिक स्लॅब इंट्रोड्यूस केला तर कपॅसिटरच्या कपॅसिटीवरती त्याचा कपॅसिटरच्या कपॅसिटन्सवरती त्याचा आपल्याला इफेक्ट झालेला पाहायला मिळतो. आता कपॅसिटन्स इन्क्रीज होतो का डिक्रीज होतो हे आपल्याला पुढं काय करायचं आहे या ठिकाणी पाहायचं आहे. तर ह्याच्यामधला पहिला पॉईंट आपण या ठिकाणी सर्वप्रथम बघतोय, कपॅसिटन्स ऑफ अ पॅरलल प्लेट कपॅसिटर विदाउट अ डायलेक्ट्रिक. म्हणजे दोन प्लेटच्या मध्ये कपॅसिटरच्या दोन प्लेटच्या मध्ये जर आपण डायलेक्ट्रिक मीडियम इन्सर्ट केलं नाही तर त्या कपॅसिटरची कपॅसिटी काय असते त्याचं एक्सप्रेशन आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. हे डेरिवेशन आपल्याला 3 मार्क्ससाठी काय केलं जातं, विचारलं जातं. आता स्क्रीनवर जी डायग्रॅम दिसते ती पहा. काय स्क्रीनवरती आपण दोन प्लेट्स दाखवलेत कपॅसिटरच्या, पॅरलल प्लेट कपॅसिटर आहे. पहिल्या कपॅसिटरवरची सरफेस चार्ज डेन्सिटी जी आहे ती आपण प्लस सिग्मानं दाखवल्या, दुसऱ्या प्लेटवरची सरफेस चार्ज डेन्सिटी आपण मायनस सिग्मानं डिनोट केल्या. आउटसाईड इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते आपण कपॅसिटरच्या बाहेरचं 0 दाखवलं आहे. कपॅसिटरच्या आतमधलं इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते ई बारनं आपण डिनोट करतोय, विच इज डायरेक्टेड फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज टू निगेटिव्ह चार्ज. या पद्धतीनं आपण ते काय केलेलं आहे, दाखवलेलं आहे. आता स्क्रीनवर जी डायग्रॅम आहे आणि जी स्लाइड मूव्ह होते आहे याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. काय म्हटलं बघा, कन्सिडर अ पॅरलल प्लेट कपॅसिटर. एक पॅरलल प्लेट कपॅसिटर आपण कन्सिडर करतोय. ए बी द एरिया ऑफ ईच प्लेट. ह्या कपॅसिटरच्या दोन प्लेट ज्या आहेत त्याच्यातल्या प्रत्येक प्लेटचा जो सरफेस एरिया जो आहे तो आपण ए न डिनोट केला आहे. द प्लेट्स आर सेपरेटेड बाय इन्सुलेटिंग मटेरियल. म्हणजे दोन्ही प्लेट्स एकमेकांपासून इन्सुलेटिंग मटेरियलनं काय केलेलं आहेत, सेपरेट केलेले आहेत. दोन प्लेटच्या मधलं जे मीडियम आहे त्याच्यामध्ये एक तर एअर असेल किंवा व्हॅक्यूम असेल. एअर किंवा व्हॅक्यूमसाठी डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट केची किंमत आपण किती घेतो, 1 घेतो. ओके, वन ऑफ द प्लेट इज इन्सुलेटेड अँड अदर इज अर्थ कनेक्टेड. याच्यातली एक प्लेट जी आहे ती इन्सुलेट केलेली असते आणि दुसरी प्लेट जी आहे ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे त्याचा आउटर सरफेस जो आहे तो या ठिकाणी आपल्याला ग्राउंड केलेला काय होतोय पाहायला मिळतोय. आता काय म्हटलंय पहा, पुढं काय म्हटलंय, इन द आउटर रिजन द नेट इलेक्ट्रिक फील्ड इज 0. म्हणजे कपॅसिटरच्या बाहेर इलेक्ट्रिक फील्डची किंमत ही किती असणार आहे, 0 असणार आहे. आता आउटसाइड द कपॅसिटर ईचा फॉर्म्युला लिहिलाय पहा, सिग्मा डिवायडेड बाय 2 एप्सिलॉन 0. हे प्लस सिग्मा एवढी सरफेस चार्ज डेन्सिटी असणाऱ्यामुळं प्लेटमुळं क्रिएट झालेली ही इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि निगेटिव्ह सरफेस चार्ज डेन्सिटी असणाऱ्या प्लेटमुळे क्रिएट झालेली इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे मायनस सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन 0. आणि या दोन्हींची सबट्रॅक्शन होईल आणि नेट इलेक्ट्रिक फील्ड आउटसाइड द कपॅसिटर जे आहे ते आपल्याला मिळेल 0, ज्याला आपण इक्वेशन नंबर देतोय 1. आता पुढं काय म्हटलं आहे, इन द इनर रिजन द नेट इलेक्ट्रिक फील्ड इज. आता आउटसाईडला जर सबट्रॅक्शन होत असेल तर इनरमध्ये त्यांची काय होते, ॲडिशन होते आणि त्याच्यामुळं इनसाइड इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते आपल्याला लिहिता येतं E is equal to sigma upon 2 epsilon 0 plus sigma divided by 2 epsilon 0, which is equal to 2 sigma divided by 2 epsilon 0. 2 get cancelled and therefore E is equal to आपल्याला इक्वेशन मिळेल सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0. आता सिग्मा म्हणजे काय आहे तर सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे चार्ज पर युनिट एरिया. म्हणजे सिग्माची किंमत आपण घेऊ शकतो कॅपिटल Q डिवायडेड बाय प्लेटचा एरिया जो आहे तो आपण ए न डिनोट केला आहे. म्हणजे सिग्मा बरोबर फॉर्म्युला होईल सिग्मा इज इक्वल टू Q डिवायडेड बाय ए. आता ही किंमत आपण वरच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली ईच्या, तर आपल्याला ईचं इक्वेशन मिळेल ई इज इक्वल टू Q डिवायडेड बाय ए एप्सिलॉन 0, ज्याला आपण इक्वेशन नंबर देतोय
2. ओके. द डायरेक्शन ऑफ ई इज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह प्लेट. म्हणजे इनसाइड इलेक्ट्रिक फील्ड जे आहे त्याची डायरेक्शन कशी असणार आहे, पॉझिटिव्ह प्लेटकडून निगेटिव्ह प्लेटकडे असलेले आपल्याला पाहायला मिळेल. पुढं काय म्हटलं बघा, लेट फी बी द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन देम. म्हणजे दोन प्लेटच्या मधला पोटेन्शियल डिफरन्स हा जर फी एवढा असेल आणि स्मॉल डी हे दोन प्लेटच्या मधलं जर सेपरेशन असेल, तर इलेक्ट्रिक फील्ड ईचा फॉर्म्युला आपल्याला लिहिता येतो, ई इज इक्वल टू फी डिवायडेड बाय डी, ज्याला आपण इक्वेशन नंबर देतोय 3. ओके. वेअर डी बी द डिस्टन्स बिटवीन द टू प्लेट्स अँड देअरफॉर वी कॅन राईट फी इज इक्वल टू कॅपिटल ई इंटू डी. ओके. आता इक्वेशन 2 वरून आपण ईची किंमत जर सबस्टिट्यूट केली ह्या इक्वेशन नंबर 4 मध्ये, तर आपल्याला काय इक्वेशन मिळेल बघा, फीचं फी इज इक्वल टू ईची किंमत आहे क्यू डिवायडेड बाय ए एप्सिलॉन 0, ती आपण सबस्टिट्यूट करतोय आणि स्मॉल डी जे आहे ते आहे तसं राहील. याच्यावरून आपण काय लिहू शकतो, तर क्यू डिवायडेड बाय फी इज इक्वल टू आपण गेलं तर आपल्याला इक्वेशन मिळेल क्यू डिवायडेड बाय फी इज इक्वल टू ए एप्सिलॉन 0 डिवायडेड बाय स्मॉल डी. आता क्यू अपॉन व्ही म्हणजे काय झालं, चार्ज डिवायडेड बाय पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजेच या कॅपॅसिटरची ती काय असते, कॅपॅसिटी असते सी. म्हणून क्यू अपॉन व्हीसाठी आपण काय सबस्टिट्यूट करतोय, सी, आणि आपल्याला मग कॅपॅसिटीचा फॉर्म्युला मिळतो. कॅपॅसिटरचा जो कॅपॅसिटन्स आहे त्याचा फॉर्म्युला आपल्याला मिळतो, सी इज इक्वल टू ए एप्सिलॉन 0 डिवायडेड बाय डी. अँड दिस इज द एक्सप्रेशन फॉर द कॅपॅसिटन्स ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट अ डायलेक्ट्रिक. म्हणजे दोन प्लेटच्या मध्ये डायलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट केलेला नसेल तर अशा कॅपॅसिटरची कॅपॅसिटी किती असते, सी इज इक्वल टू ए एप्सिलॉन 0 डिवायडेड बाय डी. या पद्धतीने आपल्याला ती दाखवते ते, ज्याला आपण इक्वेशन नंबर काय करतोय, 5 देतोय. ओके. नाव द नेक्स्ट पॉइंट वी विल सी capacitance of a parallel plate capacitor with a dielectric slab between the plates. म्हणजे दोन प्लेटच्या मध्ये जर डायलेक्ट्रिक स्लॅब आपण इन्सर्ट करत असू तर अशा कॅपॅसिटरची कॅपॅसिटी किती असते ती आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहे, पाहायचे. आता स्क्रीनवर जी डायग्रॅम तुम्हाला या ठिकाणी दिसते त्या डायग्रॅममध्ये तुम्ही काय करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. काय केले बघा डायग्रॅममध्ये, तर दोन प्लेट्स आपण दाखवलेत कॅपॅसिटरच्या. एका प्लेटवरती प्लस क्यू चार्ज आहे, दुसऱ्या प्लेटवरती मायनस क्यू चार्ज आहे. या दोन प्लेटच्या मधलं जे डिस्टन्स आहे ते आपण स्मॉल डी न डिनोट केले. त्याच्यानंतर ना या दोन प्लेटच्या मध्ये एक डायलेक्ट्रिक स्लॅब आपण दाखवलेला आहे की ज्या डायलेक्ट्रिक स्लॅबच्या आउटर सरफेसवरती आपल्याला पोलरायझिंग चार्ज क्रिएट झालेला पाहायला मिळतोय. प्लस क्यू ही जी आपली प्लेट आहे त्या साईडला आपल्याला मायनस क्यू पी हा चार्ज क्रिएट झालेला बघायला मिळतोय आणि मायनस क्यू हा ही चार्ज असणारी जी प्लेट आहे आपली कॅपॅसिटरची त्या साईडला जो फेस आहे डायलेक्ट्रिकचा त्याच्यावरती आपल्याला प्लस क्यू पी हा पोलरायझिंग चार्ज काय झालेला पाहायला मिळतोय, क्रिएट झालेला पाहायला मिळतोय. स्मॉल टी ही त्या डायलेक्ट्रिकची काय आहे, थिकनेस आहे आणि ई पी हे पोलरायझिंग फील्ड आहे जे डायलेक्ट्रिकच्या आतमध्ये काय झालेलं आहे, क्रिएट झालेला आहे. आता स्क्रीनवर जी डायग्रॅम दिसते ती आणि जी स्लाइड मूव्ह होते याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. काय म्हटलं बघा, कन्सिडर अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ टू प्लेट्स ईच ऑफ एरिया ए सेपरेटेड बाय डिस्टन्स स्मॉल डी. म्हणजे एक कॅपॅसिटर पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आपण कन्सिडर करतोय, ज्याच्या दोन्ही प्लेटपैकी प्रत्येक प्लेटचा जो एरिया आहे तो आपण कॅपिटल ए न दाखवतोय आणि दोन प्लेट्समधलं जे सेपरेशन आहे ते आपण स्मॉल डी न या ठिकाणी काय करतोय, डिनोट करतोय. आता काय म्हटलं पहा, द कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर इज. म्हणजे आता ह्याच्यामध्ये डायलेक्ट्रिक नसेल तर ह्याचा कॅपॅसिटरचा ह्या कॅपॅसिटन्स किती असतो, तर वरती आपण जो फॉर्म्युला काढलाय तो. आता या ठिकाणी आपण हा सी ओ न डिनोट करतोय. सी ओ इज इक्वल टू ए एप्सिलॉन 0 डिवायडेड बाय डी. वरच्या डेरिवेशनमधलं जे इक्वेशन नंबर 5 आहे त्याच्यावरूनच आपण हे इक्वेशन काय केलेलं आहे, लिहिलेलं आहे. फक्त त्या ठिकाणी आपण कॅपॅसिटी सी न दाखवली होती, कॅपॅसिटन्स जो आहे तो, आणि या ठिकाणी तो आपण सी ओ न डिनोट करतो या ठिकाणी, कारण आपल्याला विथ डायलेक्ट्रिक दुसरा कॅपॅसिटन्स आणखी काय करायचा आहे, याच कॅपॅसिटरचा डिनोट करायचा आहे. ओके, याला आपण इक्वेशन नंबर देतोय 1. आता या ठिकाणी लेट E0 म्हणजे काय आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बिटवीन द प्लेट्स बिफोर द इंट्रोडक्शन ऑफ डायलेक्ट्रिक स्लॅब.
म्हणजे E0 म्हणजे काय आहे, तर ह्या दोन कपॅसिटरच्या प्लेटमध्ये डायलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट केला नसताना त्याच्या आतमध्ये जे इलेक्ट्रिक फील्ड क्रिएट झाले त्याची इंटेन्सिटी आपण डिनोट केली आहे E0 नं. ओके, देन द पोटेन्शियल डिफरन्स φ0 बिटवीन द प्लेट्स, त्यावेळेस त्या दोन प्लेटच्या मध्ये असणारा पोटेन्शियल डिफरन्स φ0 जो आहे तो किती असणार आहे, तर φ0 इज इक्वल टू E0 इंटू डी. आणि त्याच्यावरून आपल्याला E0चं इक्वेशन लिहिता येईल. E0 म्हणजे किती असतो, तर इट इज सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन 0 अँड विच इज इक्वल टू Q divided by A epsilon 0. This is the electric field inside the two plates of the capacitor when the dielectric slab is not introduced between them. Okay. आता पुढं काय म्हटलं बघा, अँड सिग्मा बी द सरफेस चार्ज डेन्सिटी. आता पुढं काय केलं बघा, लेट अ डायलेक्ट्रिक स्लॅब ऑफ थिकनेस स्मॉल टी. आता टी एवढे थिकनेस असणारा एक डायलेक्ट्रिक स्लॅब काय केलं आहे, दोन प्लेटच्या मध्ये काय केलेलं आहे, इंट्रोड्यूस केलेला आहे. पण कंडिशन काय आहे, तर डायलेक्ट्रिक स्लॅबची जी थिकनेस आहे ही दोन प्लेटमधल्या सेपरेशनपेक्षा कशी असली पाहिजे, कमी असली पाहिजे. त्याच्यामुळे कंसात काय लिहिलं आहे, टी लेस दॅन डी बी इंट्रोड्यूस्ड बिटवीन द प्लेट्स. ओके, पुढे काय म्हटलं बघा, द इलेक्ट्रिक फील्ड E0 पोलरायझेस द डायलेक्ट्रिक inducing charge minus QP on the left side and charge plus QP on the right side. आता इंटरनल हे फील्ड जे होते इलेक्ट्रिक फील्ड दोन प्लेटच्या मधलं, त्याच्यामुळं डायइलेक्ट्रिक स्लॅबच्या लेफ्ट साईडवरती आपल्याला -QP चार्ज आलेला पाहायला मिळतोय आणि डायइलेक्ट्रिक स्लॅबच्या राईट फेसवरती आपल्याला +QP हा पोलरायझिंग चार्ज या ठिकाणी काय झालेला पाहायला मिळतोय, इंड्यूस झालेला पाहायला मिळतोय. पुढे काय म्हटलंय बघा, द इंड्यूस्ड चार्जेस सेटअप अ फील्ड EP इनसाइड द डायइलेक्ट्रिक इन द अपोजिट डायरेक्शन. आता हे इंड्यूस्ड चार्जेस जे आहेत ते काय करतात, तर डायइलेक्ट्रिक स्लॅबच्या मध्ये आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड क्रिएट करत असलेले पाहायला मिळतात, ज्याची इंटेन्सिटी आपण EP न काय करतोय, डिनोट करतोय, जी EOच्या कशी असते, अपोजिट असते. आणि म्हणून EPचं इक्वेशन आपल्याला लिहिता येतं, EP इज इक्वल टू सिग्मा P डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. आणि इक्वेशन नंबर 2चा आपण यूज केला तर आपण हे काय लिहू शकतो, सिग्मा P म्हणजे काय आहे, इट इज द सरफेस चार्ज डेन्सिटी ड्यू टू पोलरायझिंग चार्ज. आणि त्याच्यासाठी सिग्मा P साठी आपण लिहू शकतो QP अपॉन A. आणि त्याच्यामुळे EPचं इक्वेशन आपल्याला लिहिता येतं, EP इज इक्वल टू QP डिवायडेड बाय A एप्सिलॉन 0, ज्याला आपण इक्वेशन नंबर देतोय 3. ओके, वेअर सिग्मा P इज इक्वल टू QP अपॉन A लिहिले आपण पुढं. आता पुढं काय म्हटलं बघा, द नेट फील्ड इनसाइड द डायइलेक्ट्रिक इज. आता बघा EO हे दोन प्लेटच्या वरती असणाऱ्या चार्जेसमुळं डायइलेक्ट्रिक स्लॅब नसताना क्रिएट झालेलं इलेक्ट्रिक फील्ड आहे. आणि EP म्हणजे डायइलेक्ट्रिकचं पोलरायझेशन झाल्यामुळं क्रिएट झालेलं इलेक्ट्रिक फील्ड आहे. दोन्हीच्या डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट असतात, म्हणून आपण E बरोबर काय लिहू शकतो, EO मायनस EP आपल्याला लिहिता येतं, अँड विच इज इक्वल टू E0 डिवायडेड बाय K. याचं रिझन काय आहे, तर EO अपॉन E0 मायनस EP इज इक्वल टू काय असते, K असते. आणि त्याच्यावरून आपण E0 अपॉन K इज इक्वल टू लिहिलं तर E0 मायनस EP लिहिता येतं. आणि त्याच्यामुळे Eची किंमत आपल्याला मिळते E0 डिवायडेड बाय K, ज्याला आपण इक्वेशन नंबर देतोय 4. ओके, वेअर K इज द डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. K म्हणजे काय आहे, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे. आणि त्याच्यावर मग आपण काय लिहू शकतो बघा, E इज इक्वल टू Q डिवायडेड बाय A एप्सिलॉन 0 K. ओके, हे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी काय करता येतं, मांडता येतं. E0ची किंमत आपण सबस्टिट्यूट करतोय इक्वेशन नंबर 2 वरनं इक्वेशन नंबर 4 मध्ये. ओके, अँड ऑर त्याच्यावरून आपण असं Qचं इक्वेशन लिहिलं तर आपल्याला लिहिता येतं Q इज इक्वल टू AK एप्सिलॉन 0 इंटू E, ज्याला आपण इक्वेशन नंबर देतोय 6. आल्सो आता डायइलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट केल्यानंतरचं पोटेन्शियल आपल्याला लिहायचं आहे, पोटेन्शियल डिफरन्स फी बरोबर किती असणार आहे, तर E0 इन ब्रॅकेट D मायनस T प्लस E ऑफ T. ओके, आता E0 इन ब्रॅकेट D मायनस T इज इक्वल टू Eची किंमत आहे आपल्याकडं इक्वेशन नंबर 4 वरून काढलेली, जी आपण इथं सबस्टिट्यूट करतोय E0 अपॉन K इंटू T. आता E0 कॉमन घेतलं तर काय होईल बघा, D मायनस T प्लस स्मॉल t अपॉन K. ओके, अँड देअरफॉर फी इज इक्वल टू, आता E0ची किंमत आपण सबस्टिट्यूट केली इक्वेशन नंबर 2 वरून, तर आपल्याला Vचं इक्वेशन मिळतं Q डिवायडेड बाय
ए एप्सिलॉन झिरो इन ब्रॅकेट डी मायनस टी प्लस टी अपॉन के, ज्याला आपण इक्वेशन नंबर देतोय 7. ओके. Therefore, capacitance of the capacitor on the introduction of dielectric slab is, आणि मग सीच इक्वेशन आपल्याला डायलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट केल्यानंतरची कॅपॅसिटी आपल्याला लिहिता येते C इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही. आता या ठिकाणी इक्वेशन नंबर 7वर जी आपण व्हीची किंमत काढली इक्वेशन 7मध्ये, ती आपण या ठिकाणी काय करतोय, सबस्टिट्यूट करतोय. आणि सीची इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मांडता येतं C इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय Q divided by A epsilon 0 in bracket D minus T plus T upon K bracket complete. ओके. आता Q ला Q कॅन्सल होईल, A epsilon 0 हे भागिलेला भागिले आहे ते वरती जाईल आणि C ची इक्वेशन आपल्याला मिळेल C इज इक्वल टू A epsilon 0 डिवायडेड बाय D minus T plus T upon K, ज्याला इक्वेशन नंबर आपण देतोय 8. दिस इज द एक्सप्रेशन फॉर द capacitance of a capacitor with a dielectric slab introduced between the two plates of the capacitor. म्हणजे कॅपॅसिटरच्या दोन प्लेटमध्ये टी एवढी थिकनेस असणारा एखादा डायलेक्ट्रिक स्लॅब जर आपण इंट्रोड्यूस केला तर त्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी जी आहे ती आपल्याला मिळते C इज इक्वल टू ए एप्सिलॉन 0 डिवायडेड बाय डी मायनस टी प्लस टी अपॉन के, ज्याला इक्वेशन नंबर आपण देतोय 8. आता ह्याच्या पॉसिबल केसेस 4 आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. पहा, त्याच्यातली केस फर्स्ट आपल्याला काय दिल्या बघा. इफ द डायलेक्ट्रिक फिल्स अप द एंटायर स्पेस देन टी इज इक्वल टू डी. म्हणजे दोन प्लेटच्या मधला सर्व जो स्पेस आहे तो जर डायलेक्ट्रिकनं आपण भरला तर दोन प्लेटच्या मधलं डिस्टन्स म्हणजेच त्या डायलेक्ट्रिक स्लॅबची काय होणार आहे, थिकनेस होणार आहे. म्हणजे स्मॉल टी बरोबर काय होईल, डी होईल. आणि ही किंमत जर आपण इक्वेशन नंबर 8मध्ये सबस्टिट्यूट केली तर आपल्याला सीची इक्वेशन मिळेल ए एप्सिलॉन 0 के. आता डी मायनस डी होणार आहे, याचा अर्थ 0 होईल म्हणजे टी अपॉन के राहील. ओके, सॉरी, टी इज इक्वल टू आपण डी सबस्टिट्यूट करणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला इक्वेशन काय मिळेल बघा, सी इज इक्वल टू ए एप्सिलॉन 0 के डिवायडेड बाय डी. म्हणजे डी मायनस डी प्लस डी अपॉन के होईल आणि के वरती जाईल, डी मायनस डी 0 होईल आणि डी छेदस्थानी राहील. म्हणजेच काय होईल, सी इज इक्वल टू के इंटू C0. ओके. त्याच्यानंतर सेकंड केस आपल्याला या ठिकाणी लिहिता येते के इंटू C0 म्हणजे काय, के म्हणजे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आणि ए एप्सिलॉन 0 अपॉन डी म्हणजे काय आहे, तर इट इज द कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर व्हेन द डायलेक्ट्रिक इज नॉट इंट्रोड्युस्ड बिटवीन द प्लेट्स आहे. ओके, तो C1 आपण डिनोट केलेला आहे. म्हणजे इक्वेशन नंबर 2 जे आपण काढले ना, इक्वेशन नंबर 1 त्याच्यावरनं आपण ही किंमत इथं सबस्टिट्यूट करू शकतो. केस 2 काय म्हटलंय बघा, if the dielectric is filled with n dielectric slabs of thickness T1, T2 up to Tn, then C चे इक्वेशन काय म्हणजे बघा, स्क्रीनवर जी फिगर दाखवली त्याच्यामध्ये तुम्ही पहा ए आणि बी हे दोन जे कनेक्शनचे पॉईंट आहेत त्या दोन्ही प्लेटच्या मध्ये वेगवेगळे n नंबर ऑफ डायलेक्ट्रिक स्लॅब्स काय केलेत, इंट्रोड्यूस केले. त्यातला पहिला डायलेक्ट्रिक स्लॅब जो आहे त्याची थिकनेस आहे T1, दुसऱ्याची आहे T2, तिसऱ्याची आहे Tn. पहिल्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K1 दाखवला आहे, दुसऱ्यात डायलेक्ट्रिक स्लॅबचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K2 आणि लास्टच्याचा Kn डिनोट केला आहे. असं असेल तर कॅपॅसिटी सीचा फॉर्म्युला असतो C इज इक्वल टू ए एप्सिलॉन 0 डिवायडेड बाय इन ब्रॅकेट T1 अपॉन K1 प्लस T2 अपॉन K2 प्लस डॅश 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 प्लस Tn अपॉन Kn. ओके. त्याच्यानंतर केस 3 आपल्याला या ठिकाणी सांगता येते. काय म्हटलं बघा, इफ द अरेंजमेंट कन्सिस्ट्स ऑफ n कॅपॅसिटर्स इन पॅरलल with plate areas A1, A2 up to An and plate separation D. आता इफ द अरेंजमेंट कन्सिस्ट्स ऑफ n कॅपॅसिटर्स म्हणजे n कॅपॅसिटर्स आपण काय केलेत, एकत्र केलेत इन पॅरलल विथ प्लेट एरिया. प्रत्येक पहिल्या कॅपॅसिटरचा प्लेट एरिया A1 असेल, दुसऱ्याचा A2 असेल, तिसऱ्याचा A3, लास्टच्याचा An असेल आणि सर्वांच्या मधलं सेपरेशन हे जर D एवढं असेल, स्मॉल असेल, D एवढं सेम असेल तर आपल्याला कॅपॅसिटीचा फॉर्म्युला लिहिता येतो C इज इक्वल टू एप्सिलॉन 0 डिवायडेड बाय D इन ब्रॅकेट A1 K1 प्लस A2 K2 प्लस डॅश 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 प्लस An Kn. ओके. आता जर सर्वांचा एरिया सेम असेल, सर्व कॅपॅसिटरच्या प्लेटचा एरिया सेम असेल म्हणजे A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू
डॅश 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 इज इक्वल टू एन इज इक्वल टू जर ए असेल म्हणजे वरच्या A1 A2 A3च्या ठिकाणी आपण जर A1च्या ऐवजी A2च्या ऐवजी A3च्या ऐवजी A आणि ANच्या ऐवजी A किमती टाकल्या तर आपल्याला Cचा फॉर्म्युला मिळतो A एप्सिलॉन 0 अपॉन D इन ब्रॅकेट K1 प्लस K2 प्लस डॅश 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 अप टू प्लस KN. ओके. आणि लास्ट केस आपल्याला या ठिकाणी दिल्या केस 4. इफ K इज इक्वल टू इन्फिनिटी देन जर K ची किंमत इन्फिनिटी असेल तर काय होतं Cचा फॉर्म्युला C इज इक्वल टू D डिवायडेड बाय D मायनस T इंटू CO. ओके. आता हे कशावरून आपण टाकतोय इक्वेशन नंबर 8मध्ये K ची किंमत आपण इन्फिनिटी सबस्टिट्यूट केली आणि हे सर्व जर सॉल्व केलं तर वरचं इक्वेशन आपल्याला मिळतं C इज इक्वल टू D अपॉन D मायनस T इंटू CO. आता CO म्हणजे बिफोर डायलेक्ट्रिक कॅपॅसिटी आहे कॅपॅसिटरची आणि C म्हणजे आफ्टर डायलेक्ट्रिक कॅपॅसिटी आहे कॅपॅसिटरची. ओके. त्याच्यामुळे आपल्याला ह्या इक्वेशनवरून असं सांगता येतं की C इज ग्रेटर दॅन CO म्हणजे एखाद्या कॅपॅसिटरच्या दोन प्लेटमध्ये जर डायलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट केला तर त्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी आपल्याला काय झालेली पाहायला मिळते इन्क्रीज झालेली पाहायला मिळते. ओके. दिस इज ऑल अबाउट द कॅपॅसिटन्स ऑफ अ कॅपॅसिटर without a dielectric and with a dielectric slab between the plates. Okay. Now the last point we will see energy stored in a capacitor. एखाद्या कॅपॅसिटरमध्ये कॅपॅसिटरचं चार्जिंग झाल्यानंतर त्या कॅपॅसिटरमध्ये स्टोअर केलेली एनर्जी किती असते ते आपल्याला पाहायचं आहे. स्क्रीनवर जी डायग्राम दाखवली त्याच्यामध्ये बघा एक कॅपॅसिटर आहे त्याच्या अक्रॉस फी एवढं पोटेन्शियल या ठिकाणी काय केलेलं आहे दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे तो कॅपॅसिटर जो आहे तो काय होणार आहे चार्ज होणार आहे. आता मुळात हे वर्क डन का घडतं ते आपल्याला पाहायचं आहे. काय म्हटलं बघा ड्युरिंग द प्रोसेस ऑफ चार्जिंग अ कॅपॅसिटर द वर्क हॅज टू बी डन. धिस वर्क is stored in the form of electrostatic energy in the electric field between the plates. म्हणजे एखाद्या कॅपॅसिटरचं ज्यावेळेस चार्जिंग होतं त्यावेळेस चार्जिंग होत असताना वर्क जे आहे ते आपल्याला या ठिकाणी क्रिएट झालेलं पाहायला मिळतं. हे वर्क डन जे आहे ते इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जीच्या स्वरूपात कॅपॅसिटरच्या प्लेटमध्ये काय केलं जातं दोन प्लेटमध्ये जे इलेक्ट्रिक फील्ड असते त्याच्यामध्ये काय केलं जातं स्टोअर केलं जातं. आता काय म्हटलं पहा लेट C बी द कॅपॅसिटन्स ऑफ अ कॅपॅसिटर फी बी द पोटेन्शियल डिफरन्स. आता पुढे काय म्हटलं आहे ड्युरिंग द प्रोसेस Q डॅश बी द चार्ज ऑन द कॅपॅसिटर अँड फी बी द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द प्लेट्स. देन म्हणजे कॅपॅसिटर ज्यावेळेस कॅपॅसिटरचं चार्जिंग होत जाईल त्यावेळेस तो हळूहळू चार्ज होत जाणार आहे. हळूहळू त्याच्यावरचा चार्ज जो आहे तो काय होत जाईल इन्क्रीज होत जाईल. समजा एखाद्या इंटरमिजिएट स्टेजला आपण त्या कॅपॅसिटरच्या प्लेटवरती असणारा चार्ज घेतला Q डॅश आणि त्या दोन प्लेटमधलं पोटेन्शियल जे आहे ते फी एवढं आपण डिनोट केलं तर त्यावेळेस त्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी आपल्याला लिहिता येते C इज इक्वल टू Q डॅश अपॉन फी. फ्रॉम दिस वी कॅन राईट फी इज इक्वल टू Q डॅश डिवायडेड बाय C ज्याला आपण इक्वेशन नंबर देतोय 1. ओके. द वर्क डन DW टू स्टोअर द चार्ज DQ ऑन द प्लेट्स इज. आता त्या कॅपॅसिटरवरती स्मॉल चार्ज DQ स्टोअर करण्यासाठी घडलेलं वर्क डन आपल्याला लिहिता येतं. वर्क डनचा फॉर्म्युला आहे वर्क डन इज इक्वल टू पोटेन्शियल मल्टिप्लाइड बाय द चार्ज आणि त्याच्यावरून आपण लिहू शकतो DW इज इक्वल टू फी इंटू DQ. आता फीची किंमत इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण काढल्या ती इथं सबस्टिट्यूट केली आपण तर DWचं इक्वेशन आपल्याला मिळेल DW इज इक्वल टू Q डॅश अपॉन C इंटू DQ. आता हे DQ एवढा स्मॉल चार्ज इन्क्रीज करण्यासाठी आपल्याला त्या प्लेटवरती ठेवण्यासाठी घडलेलं वर्क डन आहे. तो कॅपॅसिटर पूर्ण चार्ज करत केल्यानंतर समजा Q एवढा चार्ज कॅपिटल Q एवढा चार्ज त्या कॅपॅसिटरच्या प्लेटवरती स्टोअर होत असेल तर त्या कॅपॅसिटरचं पूर्ण चार्जिंग करण्यासाठी घडलेलं टोटल वर्क डन आपल्याला लिहिता येतं W इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ DW.
त्याच्यावरून आपण आता डी डब्ल्यूची किंमत इक्वेशन नंबर 2 वरून सबस्टिट्यूट केली तर आपल्याला डब्ल्यूचं इक्वेशन मिळतं डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू क्यू. आता कपॅसिटर पूर्ण डिस्चार्ज असेल त्यावेळेस त्याच्यावरचा चार्ज असणार आहे 0 आणि फुल चार्ज होईल त्यावेळेस चार्ज असणार आहे कॅपिटल क्यू. त्याच्यामुळे लोअर लिमिट जे आहे इंटिग्रेशनचं ते आपण 0ने घेतलेलं आहे आणि अप्पर लिमिट जे आहे ते आपण कॅपिटल क्यूनं दाखवतोय. आणि जर किमती आपण डी डब्ल्यूच्या सबस्टिट्यूट केल्या तर काय होईल, डी डब्ल्यू ची किंमत आपण टाकली तर क्यू डॅश अपॉन सी इंटू डी क्यू विच इज देअर फॉर डब्ल्यू इज इक्वल टू 1 अपॉन सी दॅट इज द कपॅसिटी जे आहे कपॅसिटी ती कॉन्स्टंट असेल इंटिग्रेशनच्या बाहेर येईल 1 अपॉन सी इंटिग्रेशन 0 टू क्यू क्यू डॅश इंटू डी क्यू. आता इथं इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 हा जर फॉर्म्युला आपण वापरला तर आपल्याला डब्ल्यूचं इक्वेशन मिळेल डब्ल्यू इज इक्वल टू 1 अपॉन सी इन स्क्वेअर ब्रॅकेट क्यू डॅश स्क्वेअर डिवायडेड बाय 2 लिमिट्स असतील त्याची 0 टू क्यू. आता हे अप्पर लिमिट मायनस काय करायचं लोअर लिमिट आणि त्याच्यावरनं डब्ल्यूचं इक्वेशन आपल्याला मिळेल डब्ल्यू इज इक्वल टू 1/2 क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय सी दॅट इज क्यू स्क्वेअर अपॉन 2c ज्याला आपण इक्वेशन नंबर देतोय 3. This work done is stored in the form of electrostatic energy in the electric field between the plates and therefore we can write U is equal to Q square divided by 2C ज्याला आपण इक्वेशन नंबर देतोय 4. Also we know C is equal to Q upon V. हे वरच्या इक्वेशनमध्ये आपण सीची किंमत सबस्टिट्यूट केली इक्वेशन 4 मध्ये तर आपल्याला इक्वेशन मिळेल U इज इक्वल टू क्यू फी डिवायडेड बाय 2 ज्याला आपण इक्वेशन नंबर देतोय 5. आणखी आपल्याला काय लिहिता येईल बघा तर क्यूची किंमत आपण काढली तर क्यू इज इक्वल टू होईल सी फी आणि ही किंमत जर आपण वरच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली तर यूचं इक्वेशन आपल्याला मिळेल 1/2 सी व्ही स्क्वेअर किंवा सी व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 2. इक्वेशन नंबर 4, 5 आणि 6 दीज आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ द एनर्जी स्टोर्ड इन अ capacitor. Okay, this is all about the energy stored in a capacitor. Okay.